आगामी लोकसभा चुनाव के लिए राज्य में महाविकास आघाड़ी गठबंधन में 27-28 फरवरी तक सीट आवंटन की तस्वीर साफ हो जाएगी। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने बताया कि 24 फरवरी को पुणे में होने वाली बैठक में स्थिति लगभग साफ हो जाएगी। साथ ही उन्होंने दावा किया कि राज्य में इस बार महाविकास आघाड़ी 42 सीट जीतेगी। साथ ही प्रकाश आंबेडकर के साथ बातचीत की भी जानकारी दी। किसान आंदोलन पर अपनी प्रतिक्रिया देते हुए उन्होंने भाजपा को किसान विरोधी बताया। महाविकास आघाडी हाच आमचा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे काँग्रेसला जास्त मिळालं की सेनेला मिळालं की राष्ट्रवादी शरद पवारांना मिळालं हा विषय नाही आहे आमचा। त्याच्यामुळे भाजपला महाराष्ट्रातून कसं हाकलता येईल हा उद्देश आमचा आहे। त्याच्यामुळे कोणत्या जागा कोण लढेल त्या दिवशी आम्ही फायनल करू। त्या दिवशी आम्ही सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे एकजूट करून भाजपला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा उद्देश आहे। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जे काही आता सर्वे आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह आपण पाहतोय 42 जागेच्या जवळपास महाविकास आघाडी जागा महाराष्ट्रामध्ये जिंकेल अशी परिस्थिती आहे। विशेष करून शेतकरी यामध्ये तर जास्त आहे। आता काल आपण आज पाहिलं दिल्लीच्या सीमेवर सरळ आतंकवाद्यासारखं शेतकऱ्यांवर गोळीबार झाला। शेतकरी त्याच्यामध्ये भाजपची शेतकरी धोरण, युवांच्या विरोधातलं धोरण, गरिबांच्या विरोधातलं धोरण हे सगळं बीजेपीच्या अंगात आपल्याला पाहायला मिळालं।